रामकृष्ण हरी. आज माऊलींचा समाधी संजीवन सोहळा, वर्ष 725. काही त्यांचं आमचं काही तुमचं त्यांचं काही नातं असतं का? माऊलींचं आपलं काही नातं आहे का? नाही. माऊली एक व्यक्ती आहे, माऊली एक विभूती आहे. म्हणून आज अलंकापुरीमध्ये, आज आळंदीमध्ये आळंदीचे राजे माऊली आहेत. म्हणून आळंदीला आज एवढं प्रचंड वैभव प्राप्त झाले. म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीवर असणारे संतांचे राजे ज्ञानेश्वर माऊली, त्याने राजामधले संत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जसे विठोबाचे पाय धरणाला वारकरी म्हटलं जातं, खंडोबाचे पाय धरणाऱ्याला वाघ्या मुरळी म्हटलं जातं, देवीचे पाय धरणाऱ्याला देवदास म्हटलं जातं, तसं आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचे पाय धरणाऱ्यांना सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याची संधी प्राप्त होते. ही संतांची ताकद आहे. हरिप्राप्तीशी उपाय. जीवनातील कोणतेही साधन तुम्हाला साध्य करायचं असेल, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ही संतांच्या चरणाची लीला आहे. ज्ञानोबराय नुसती विभूती नाही, ज्ञानोबरायांच्यामध्ये 8 गुण सामावले. ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती यांच्यामध्ये 8 गुणांचा समावेश आहे. त्याच्यापैकी एक व्यक्ती आहेत, शक्ती आहेत, युक्ती आहेत. त्यांच्याकडे विरक्ती आहे, त्यांच्याकडे नीती आहे, त्यांच्याकडे भक्ती आहे आणि त्यांच्याकडे अनुभूती सुद्धा आहे. आता व्यक्ती जर म्हणाल तर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाचे. अशा स्वरूपाची विभूती ज्ञानोबराय तुकोबराय. म्हणजे संपत्ती म्हणाल तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, आणि बळ म्हणाल तर अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणजे शक्ती, व्यक्ती शक्ती आणि संपत्ती. युक्ती म्हणाल तर तुका म्हणे नेने युक्तीच्या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानोबरायांना एकदा असं वाटलं, तीर्थयात्रा करे, वयाच्या 16 वर्षी तीर्थयात्रेला निघालेल्या आहेत. नामदेवरायांना बरोबर घेऊन जायचं ठरलेलं आहे. चमकता सूर्य एकच आहे की हा माझ्यावर येण्यास पात्र आहे. नामदेवरायांना पाचारण केलं. नामदेवराय भगवंताकडे गेले आणि भगवंताला वाटलं हे माझंच नियोजन आहे, भगवंताचीच लीला असते, आपण नामदेवाला पाठवा. नामदेव महाराजांनी ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत असताना राजस्थानच्या अबू पर्वताच्या त्या वाळवंटामध्ये तहान लागलेली, दुपारची वेळ आहे, तहान लागली आणि अशा तहान लागलेल्या वेळेला पाणी कुठे दिसेना, काही करावं. समोरच एक विहीर दिसली आणि माऊलींच्याकडे अनेक सिद्धी होत्या. संपूर्ण भारत भ्रमण केले त्या तीर्थयात्रेच्या वेळी दोघांनी, आणि माऊलींच्याकडे सिद्धी होत्या. अनिमा गरिमा नावाच्या ज्या सिद्धी होत्या, त्या सिद्धीच्या साहाय्याने माऊली विहिरीत जाताना त्यांनी स्वतःचं सूक्ष्म रूप धारण केलं आणि विहिरीमध्ये गेले, पाणी पिऊन वरती आले. ज्ञानोबराय स्वतः तृप्त झाले आणि नामदेव महाराजांना त्यांनी सांगितलं, तुम्ही जाऊन पाणी प्राशन करून या, जलप्राशन करून या. नामदेव महाराजांनी मनात विचार केला, अरे आपण दोघेच नाही, आपल्या दोघांना ताण नाही लागलेली, आपल्या आसपास भरपूर लोक आहेत, त्यांनाही ताण लागले, काही करावं. नामदेव महाराजांचं एकच होता शिका. त्या विहिरीच्या काठावर टाळ हातात घेऊन त्यांनी भजन सुरू केलं. पांडुरंग 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 असं भजन केलं आणि पांडुरंग विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल म्हणत म्हणत समाधी लागली. आणि समाधी लागली अशा या भगवंताच्या नामामध्ये अनेक लोक तिथे सामील झाले आणि त्या नामाचा गजरामध्ये त्या जलदेवतेला सुद्धा वाटलं आपण या नामाच्या गजरामध्ये सामील व्हावं आणि भगवंताची भेट घडावी. ह्या इच्छेने ते जलरूपी देवता सुद्धा त्या नामामध्ये सामील झाले आणि त्या विहिरीतलं पाणी वरती आलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. ज्ञानोबरायांनी नामदेवरायांची परीक्षा घेतली होती आणि त्यांचं ते व्यापक मन, व्यापक
विचाराचं स्वरूप नामदेव ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं. नामदेव महाराज खरंच, आणि खूप त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. इथं यांची ज्ञानोबरायांची युक्ती आपल्याला लक्षात येते की ते कोणत्या युक्तीनं समाजाला एकत्र करायचं. हे ज्ञानोबरायांच्या समाधीला मस्तक लागल्याबरोबर त्याच्यामध्ये अग्निमय रूपामध्ये आपल्या चैतन्य प्राप्त होतं, आणि ते चैतन्य आम्हाला म्हणून पांडुरंग परमात्म्याला ज्यावेळी ज्ञानोबरायांनी व्यक्त केलं की मला आता समाधी घ्यायची, माझं सर्व का समाधी का घेतली. समाधी घेण्याचं कारण हेच की जगातली सर्व सुख दुःख समजून घेऊन जगाचे प्रश्नही सोडवले, समाजकार्य भरपूर केलं. त्या समाजकार्याचा मनावर कुठे अहंकाराचा ठसा नको, आपल्याला कुठली महानता नको. या भावनेका तर माऊलीने सांगितलं मला आता समाधी घ्यायची आणि तुम्ही मला अनुमती द्यावी. सद्गुरूंना विचारणा केली, भगवंताला पण देवाला वाटलं ज्ञानोबरान तुकोबारानं जर आपल्या पंढरपुरामध्ये जर ठेवलं तर डायरेक्ट एका पंढरपूरचंच महत्त्व वाढेल. पण समाजातील सर्व स्तरातील लोक आपल्याकडे जर दर्शनाला यायची असतील तर या दोघांचं साधन आपल्याला बनवावं लागेल. म्हणून दोन्ही मार्गावरून आपण आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गुज पांडुरंगा. म्हणजे पांडुरंग हा संतांना आपलं गुज सांगतो की ह्या दोन्ही वारीला मला विसरू नका. मग नियोजन काय केलं देवानं की कार्तिक शुद्ध एकादशी आमच्याकडे राहील, म्हणजे पंढरपुरात राहील, आणि कार्तिक वद्य एकादशी तुमच्याकडे राहील. म्हणून आपण आळंदीच्या समाधी संजीवन सोहळ्याला वारीला जात असतो, आणि मागची कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरची यात्रा म्हणून आपण साजरी करतो. आणि आषाढी वारी ही दोन्ही मार्गावरून या दिंड्या चालत असं की दोन्ही भागातली लोक या वारीसाठी एकत्र आली पाहिजे. हे भगवंताचं नियोजनाने माऊलींना समाधी घेण्याची त्यांनी परवानगी दिली. माऊलीची संपत्ती जयाची दोरी सोन्याचा पिंपळ. माऊलींची नीती नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, ज्याच्या कोणत्याही कर्माचं कलंकच नाही असे निष्कलंक माऊली. मग नीती काय असणार त्यांची, छानच असणार. तुका म्हणे युक्तीच्या खोली म्हणून ठेवली पायडोई. आता विरक्ती म्हणाल तर जन्मतेने स्त्री देह शिवणे अंगे, जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे. म्हणजे कोणत्याही स्त्रीचा स्पर्श एवढं वैराग्य त्यांच्याकडे होतं. आणि भक्ती म्हणाल तर जग देवाची भक्ती करतं, आणि देव ज्या महात्म्याची भक्ती करतो ते ज्ञानोबर आहेत. विठोबानं माऊलींची भक्ती करावी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. काय तो महिमा वर्णावा संतांचा, लक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबाची. म्हणजे सर्व जग देवाची भक्ती करतं, आणि हे देव भगवंत ज्ञानोबरायांची भक्ती करतात. कारण देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव हेच संत असतात आणि संत हेच देव असतात. ही भक्ती, अशी भक्ती ज्ञानोबरायांची होती. आम्ही अनुभूती म्हणा तर एका क्षणार्धात स्त्रीचा पुरुष केलेला माऊलींच्या जीवनामध्ये त्यांनी 8 प्रसंग, मशीद बोलवलेले, भिंत बोलवलेले, भिंत चालवली, रेडा बोलवला, मशीद बोलवली. आज आपण ज्ञानेश्वरी ही गीतेवर टीका केली माऊलींनी मराठीमध्ये. माझे मराठाची कौतुके. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमाऊली प्रकट केली. गीता अलंकार ब्रह्मानंद हरी प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, 56 भाषेचा केलासे गौरव, भवारणवी नाव उभारली. हीच ज्ञानेश्वरी जर कोणत्या भाषेमध्ये असते तर आपल्याला सहज लाभ घेता आला. ही फार मोठा उपकार आपल्यावर केले. म्हणून आज आपण 725 वर्षाला आपण सप्ते करतोय, पारायण करतोय, आणि माऊलींच्या तुकोबरांच्या 4 चरणावर आमचे 2 चरण चालू आहेत. हे प्रत्येकानं आठवणीत ठेवलंच पाहिजे. जाता जाता जगाला शिकवण दिली माऊलींनी. मग माऊलींची अनुभूती आपल्याला आजही आपण आपलं नातं नसतानाही आपण त्यांचं नाव घेतो. म्हणजे प्रचंड सूक्ष्म रूपात असणारी त्यांची शक्ती, त्यांची ताकद, त्यांची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये भिन्न होते. पण कधी होते? आपण त्यांचे नामस्मरण केल्यानंतर आपण नामस्मरण करायला पाहिजे, त्यांची भक्ती करायला पाहिजे. आणि 28 अभंगाचा जो हरिपाठ रचलेला आहे, अभंग हरिपाठ असते 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे.
नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वता तो. म्हणजे त्या हरिपाठाच्या भक्तीने सुद्धा आपल्याला अधिकारी व्यक्ती होता येतं. हे माऊलीने त्याच्यातून सिद्ध, ही अनुभूती आहे. चमत्कारामुळे अनुभूती येणं. चमत्कारामुळे आपल्याला महात्मा ठरवता आला तर आपलं अधम लक्षण आहे, लक्षात ठेवा. आचरणामुळे जर आपल्याला महात्मा ठरवणं हे मध्यम लक्षण आहे आणि अनुभवाने आपण त्या व्यक्तीला महात्मा ठरवलं तर तेच उत्तम लक्षण आहे. म्हणून जाता जाता माऊलींनी आपल्याला काय सांगितले, आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दान. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.